आणि बऱ्याच वेळेला शेतकऱ्याला ओझ्याखाली मान पाठ यांच्या वेदना सहन कराव्या लागतात. त्यासाठी आम्ही आज हा बनवलेला आहे. खत तसंच माती शेतामध्ये टाकता यावी यासाठी शेतकऱ्यांना मदत करणारा हा कृषी यंत्र आहे. याला बनवण्यासाठी आम्ही PVC पाईप वापरलेले आहेत. PVC पाईपच्या सहाय्याने याला जोडणी केल्यानंतर याच्यावर हे जे ओझं आहे, घमेलीमध्ये ओझं, खत किंवा आपल्या जे बिया असतील त्या आपण यात ठेवू शकतो. याच्यामुळे दोन फायदे: पाठीच्या मानेच्या मणक्यांना जो त्रास होणार आहे त्या त्रासापासून शेतकरी वाचतो, तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हे हाताळू शकतात. तसेच याच्यासाठी तुम्हाला विशेष काही प्रशिक्षण घ्यायची गरज आहे असातलाही भाग नाही. साधं सोपं यंत्र आहे. निरक्षरांपासून साक्षरांपर्यंत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व व्यक्ती हे यंत्र अतिशय सुंदरतेने आणि सहजतेने हाताळू शकतात. धन्यवाद. हे दगड मी आता पूर्ण 5 किलोचे डोक्यावर ठेवले, सहजपणे ठेवले. ते बिना हात लावे ते सहज चालू शकताय आणि वावरामध्ये जाऊ शकताय. तुम्हाला चालताना काही प्रॉब्लेम होते का? डोक्यावर जर वाटतंय? सगळा भार कुठे आलाय? खांद्यावर. आणि महत्वाचं म्हणजे जेवढं त्यांचं वजन आहे त्याच्या दुप्पट आपण खांद्यावर वजन घेऊ शकतो. पण मानेवर घेतल्यानंतर मानेचे जे मणके आहेत त्यामध्ये प्रॉब्लेम येतोय किंवा आपल्या डोक्यावर याचा ताण येतोय आणि त्यामुळे झोप न लागणे, असं शेतकऱ्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. खांद्यावर घेतल्यामुळे आपल्या वजनाचं असं म्हटलं जातं की दुप्पट घेतल्यामुळे वजन इथे काही प्रॉब्लेम येत नाही. चला आता ते टाकून घ्या खाली. जे तुम्ही आता घरचे जे खत असेल ते तुम्ही आता ही पाठी छोटी मोठी पाठी पण घेऊ शकते. 20 किलोचं वजन ठेवलं तरी खांद्याला त्रास होणार